हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविद. माझं नाव वैशाली वीरा केळशीकर. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती. माझ्या मुलाचं क्लिनिक आहे, दादरमध्ये आहे. त्याच्या बापू तुझ्याच फोटोच्या मागे कोणीतरी कपड्या ठेवलेला. त्याच्यामुळे आमच्या घरात खूप दिवस गोंधळ चाललेला. काहीच कळत नव्हतं काय करायचं. मग एक दिवस मीच विचार केला, नाही मी दादांकडे जाणार. दादांकडे गेले. दादांना सांगितलं, दादा जरा घरात आहे ना खूप गोंधळच चालला आहे, काही कळतच नाही. आणि यानं दादांना फोटोच्या मागे ना म्हणजे बापूंचा फोटो आहे आणि देवाचे फोटो आहेत, त्याच्या मागे ना कपड्या ठेवलेला. त्या कपड्या माझ्या मुलांनी फेकून दिला. दादा बोलले, जा 5 ललिता अंबिका पूजन करा, ठीक होईल. मोठी आहेच ना, ती सगळं बरोबर करेल. आणि आम्ही पूजनाला जात होतो. निघालो सगळेजण, मुलं पण निघाले, चला आपण. आणि मुलीलासुद्धा 5 सांगितलेलं आहे, आम्हालासुद्धा 5 सांगितलेलं आहे. आम्ही पूजनाला निघालो. सगळे खाली गेले, ओला बुक केलेली, ते सगळे गेले. आणि शेवटी मी होती. मी निघताना मला काहीच कळलं नाही. मी दरवाजा लॉक केला की नाही मला काहीच कळलं. मला वाटलं मी लॉक केला. शेवटी मी असं लॉक केल्याशिवाय जात नाही. आणि गेलो, पूजन केला वगैरे. पूजन करून आम्ही दुपारी काहीतरी 1 वाजता निघालो पूजनला. पूजन केला, सगळं झालं. घरी आलो आणि सगळे आम्ही लिफ्टमध्येच होतो. लिफ्टमध्ये होते आणि माझ्या हातात चावी काढली. चल मला आता गेल्यावर मी लॉक उघडते. असं लिफ्टमधून बाहेर पडल्यावर आमचा दरवाजासमोरच, अरे दरवाजा उघडा. अरे बापरे, मी एवढी घाबरली आणि मीच बंद केलेलं शेवटी. आता बोलली काय करू, सगळं संपलं. सगळ्या मुली पण पटापट, आई तूच मागे होतीस ना, तूच बंद केलास ना. मी अगं मला नाही काय कळलं, मला वाटतं तुम्ही बार्धनमध्ये आलं असेल त्याच्यामुळे लागलं की नाही. अरे पण आमच्या म्हणजे आता आमच्या बिल्डिंगमध्ये कामं चालू होती सोसायटीमध्ये. सतत ते म्हणजे कामगार फिरत होते. परत ते ॲमेझॉनवाले वगैरे यायचे, कोणाचे हे म्हणजे ऑर्डर वगैरे काय ना काय यायचे, लोक यायचे. म्हणजे लिफ्टमध्ये माणसं असतातच, येणारी जाणारी, वरून काय जिन्यावरून काय थोडीफार येतात. आणि आम्ही दुपारी 1 वाजता गेलेलो, रात्री 8 वाजता आलो. दरवाजा उघडा, सगळीकडे बघितलं तर सगळं व्यवस्थित, जसंच्या तसं. दिवसभर दरवाजा उघडला राहिलेला, खिडक्या उघड्या राहिलेला. बापूंच्या कृपेने काहीच गेलं नाही माझ्या घरातलं. आम्ही बोलले, अंबज्ञ बापूरा, खरोखर तू होतास म्हणून सावरलंस. पूजन आमचं फळच गेलं. ते एक आहेच. आणि माझा अनुभव आहे की पनवेलला जायचं होतं. सगळेच होते, घरातून निघालो. पनवेल स्टेशनला उतरलं, भाचीकडे जायला निघालेलो. आणि पनवेल स्टेशनला ही लोक सगळे पुढे गेले आणि मी मागेच होते. मला अरे वा, आज नवीनच जिना आहे. अरे वा, बघते पहिल्यांदा. आणि जी मी पडली, ती गोलांटी उडी खात अशी उलटीच पडली. आणि नंतर बोलते, अरे पोरं आई कुठे गेली, आई कुठे गेली. आईला बघतं तर आई पडली. बघते तर जरासुद्धा काय लागले नव्हते. ही बापूंची कृपा माझ्यावर झाली. बापूंनी वेळोवेळी मला सावरलं. आणि एकदा पण असंच झालं, मी कुकरला आमटी लावलेली, आमटीमधली शिटी झाली, ती शिटीमधून जे सगळं पाणी आमटीचं म्हणजे ते तिखटच, आणि ते सगळं घरभर उडालं. माझ्या चेहऱ्यावर उडालं, माझ्या चष्म्यावर उडालं आणि माझ्या केसावर पण. माझी नात आली, पण ते आजी हे काय झालं. मी अगं काय कळत नाही, बघ ना सगळं शिटीचं पाणी सगळं बाहेर आलं, पण माझ्या डोळ्यात काय गेलं नाही. आणि मला कामालाच वाटले, अरे एवढं सगळं होऊन सुद्धा माझ्या डोळ्यातसुद्धा पाणी नाही गेलं. आज तिखट जर गेलं असतं तर माझे डोळेच राहिले नसते. बापूंनी कित्येक वेळोवेळी मला प्रत्येक क्षणोक्षणी म्हणजे आमच्या उपयोगाला आला आहे. आणि आहे तर बापू वेळोवेळी सांगता, आहे मी, घाबरू नकोस असं. आणि माझ्या मुलीचा अनुभव आहे. तरी भांडण होतं, सासू काय ऐकत नाही, जरा हट्टी आहे की माझंच खरं, हे करणार मीच करणार, सगळं तीच करते. म्हणून सोनालीने कंटाळून आमच्याकडे आली. 3 महिने राहिली. 3 महिने राहिल्यानंतर दादांकडे गेलो. दादांना विचारलं, दादा हिचं बघा ना घरी भांडण होतं आहे, हिची सासू ऐकत नाही, काय करायचं. दादा बोलले, 5 ललिता अंबिका पूजन करा, व्यवस्थित होईल. ती मवलायची, मी घरी जाणारच नाही. ती रूम शोधायला लागली. आमच्या घरी भांडण. माझा मुलगा बोलतो, आई तिला पाठव, पण ती बोलते नाही, नवरा ऐकत नाही,
तो बोलतो आई वडिलांबरोबर नाही. आई तर तिचा हट्ट सोडत नाही. काय करायचं, दादाने ललिता अंबिका पूजन करायला सांगितलं आणि त्या ललिता अंबिका पूजन केल्यानंतर हळूहळू तिचं मन पलटलं आणि ती म्हणाले नाही मी घरी जायला निघते, जाऊ दे काय तर मी ॲडजस्ट करून घेईन. आणि आज बापूंच्या कृपेने तिचं सगळं घरी व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित चालतं आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञनाथ सविघ्नाथ